श्री गजानन जय गजानन ओम गजानन या एका मंत्रातच किती शक्ती आहे नाही का। या मंत्राचा जप केल्यावर जणू श्री गजानन महाराज आपल्या समोर प्रकट होतात असं वाटतं। भक्तांनो, जगात कित्येक संत महात्मे आले, परंतु काही अवतार हे दिव्य आणि अद्भुत असतात। असे अवतार संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी, भक्तांना मार्गदर्शन करण्यासाठी जन्म घेतात। असाच एक अवतार म्हणजे श्री गजानन महाराज शेगाव। आज मी तुम्हाला महाराजांच्या प्रकट दिनापासून समाधीपर्यंत, त्यांच्या लीलांपासून त्यांच्या कृपेपर्यंत, शेगाव मंदिरापासून त्यांच्या नैवेद्यापर्यंत सगळ्या गोष्टी सविस्तर सांगणार आहे। आज मी तुम्हाला श्री गजानन विजय ग्रंथ या अद्भुत ग्रंथाविषयी सांगणार आहे। हा ग्रंथ म्हणजे केवळ शब्दांचे संकलन नाही, तर गजानन महाराजांची कृपा मिळवण्याचा मार्ग आहे। संपूर्ण जगभरातील भक्तांना ही माहिती समजली पाहिजे, कारण गजानन महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर अख्ख्या जगाचे दैवत आहेत। गजानन महाराजांचा प्रकट दिवस। कुठून आले हे दिव्य रूप? फाल्गुन माघ वद्य सप्तमी शके 1800 म्हणजेच 23 फेब्रुवारी 1878 रोजी बुलढाण्यातील शेगाव नगरीत एक तेजस्वी दिगंबर अवस्थेतील तरुण प्रकट झाले। त्यांचा जन्म, वंश, कुठून आले याची कोणालाही माहिती नाही, पण त्यांनी आपल्या महान लीलांमधून अध्यात्माचा प्रकाश साऱ्या विश्वात पसरवला। आजही महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभर गजानन महाराजांचे अनगिनत भक्त आहे। आम्ही तर विदर्भाचेच आहोत। त्यांनी भक्तांना एक अमूल्य मंत्र दिला, गण गण गणात बोते। हा मंत्र त्यांनी अखंड जपला आणि आपल्यालाही भक्तीचा हा मार्ग दाखवला। श्री गजानन महाराज प्रकट दिनाची एक कहाणी आहे। शेगावात एका घरी ऋतुशांतीच्या जेवणाची तयारी सुरू होती। उष्ट्या पत्रवाळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या। त्याच वेळी एक तेजस्वी दिगंबर तरुण तिथे अवतरले। त्यांनी पत्रावाळीवरील अन्न उचलून खाल्ले आणि जवळ असलेल्या पाण्याच्या हौदातील गढूळ पाणी पिण्यास सुरुवात केली। त्यांना पाहून बंकटलाल अग्रवाल आणि दामोदरपंत कुलकर्णी यांनी त्यांच्यासाठी पंचपक्वान्न आणले। त्या तरुणाने सर्व पक्वान्न एकत्र करून खाल्ले आणि म्हणाले, घाण आणि स्वच्छ, उष्टे आणि पंचपक्वान्न सर्व सारखंच, संपूर्ण सृष्टीत परमेश्वरच आहे। हे ऐकताच त्या दोघांना खात्री पटली, हे कोणी सामान्य साधू नाहीत, तर साक्षात ईश्वर रूप संत आहेत। त्या दिवशी श्री गजानन महाराज शेगावात प्रकट झाले। शेगावातील गजानन महाराज अनेक लीला घडवून आपल्या कधी कोणाचा अहंकार नष्ट केला, तर प्रेमाने जनावराला आपल्या वशमध्ये केले, भक्तांचे दूर केले, दुःख दूर केले, भक्तास पांडुरंगाचे दर्शन घडविले, तर भक्तांना मरणोन्मुख स्थितीतून बाहेर काढले। अशा प्रकारे महाराजांनी अनेक चमत्कार केले। चला तर मग महाराजांच्या काही केलेल्या चमत्काराविषयी जाणून घेऊया। बार्शी टाकडी येथे महादेवांच्या देवळात कीर्तन करीत असताना टाकडीकरांचा बेफाम घोड्याला शांत केले। पितांबराने महाराजांच्या आज्ञेवरून गढूळ असलेल्या ओढ्यांचे पाणी तुंबावरून आणल्यावर ते स्वच्छ केले। जानकीराम सोनाराकडून चिलीम पेटवण्यासाठी विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने नकार दिल्यावर विना विस्तवाची त्यांनी चिलीम पेटवली। जानकीराम सोनाराकडे आलेल्या पाहुण्यांच्या ताटात चिंचवणीत अळ्या आढळल्याने अतिथी जेवणावरून उठून गेले। महाराजांना विस्तव न दिल्याने हा प्रकार घडलेला समजताच सोनाराने महाराजाची क्षमा मागितल्यावर त्या क्षणी अळ्या ह्या कायमच्या नाहीशा झाल्या। भास्कर पाटलांची कोरडी विहीर पाण्याने तुडुंब भरली। बंकटलालाच्या कंचाच्या मळ्यात पेटविलेल्या अग्नीमुळे मधमाशा सगळ्यांना चावल्या, पण महाराजांना काहीही इजा झाली नाही। श्रेष्ठ कुस्तीगीर श्री हरी पाटलांच्या शक्तीचे गर्वहरण महाराजांनी केले। पाटलांच्या मुलांनी महाराजांच्या पाठीवर ऊस मारल्यावर महाराजांनी हाताने ऊसाचा रस काढून सर्वांना प्यायला दिला। संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली। जानरावांचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला। कारंजाच्या लक्ष्मण घोडे यांचा आजार देखील महाराजांनी दिलेल्या आंब्याला खाऊन बरा झाला। प्लेगचा असाध्य रोगाने आजारी असलेल्या पुंडलिक भोकरेंच्या काखेत महाराजांचा अंगठा लागताच आरोग्यात सुधारणा झाली। पुंडलिक यांना आपल्या पादुका दिल्या।
बाळापूरचे समर्थ रामदासाचे भक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईंना श्रींनी समर्थाच्या रूपात दर्शन दिले. अमरावतीचा गणेश आप्पांना घरी जाऊन भेट दिली. पंढरपुरात महाराज असताना बापूराव काळे नावाच्या भक्ताला महाराजांनी प्रत्यक्ष विठोबाचे दर्शन घडवून दिले. नर्मदेचे जल प्रवासात नावेत पाणी शिरल्यावर नर्मदेने कोळिणीचे रूप घेऊन नाव नदीकाठी लावली आणि प्रवाशांना वाचवले. बंडू तात्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. सुकलालाच्या द्वाडगाईला शांत केले. ब्रह्मगिरीचे गर्वहरण केले. लोकमान्य यांना तुरुंगवास होण्याचे भाकीत सांगितले. मथुर बाबूंना शिव आणि श्री रामकृष्ण असे रूप दर्शनास आले. गंगा भारतीच्या सर्व अंगावर आलेला कुष्ठरोग महाराजांच्या कृपेने नाहीसा झाला. या व्यतिरिक्त महाराजांनी मृत कुत्र्याला जिवंत केले. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेचा प्रवास करणे सारख्या लीला केल्या. गनिगन गणात बोते हे भजन ते म्हणायचे. त्यामुळे लोक त्यांना गजानन महाराज संबोधित करायचे. दिनांक 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराज शेगावातच समाधीस्थ झाले. गजानन महाराजांचे चमत्कार भक्तांसाठी एक अवतार कार्य आहे. महाराजांनी कधीही स्वतःला संत म्हणून घोषित केले नाही, पण त्यांच्या लीलांनी संपूर्ण जगाला भक्ती मार्ग दाखवला. त्यांचे अनेक चमत्कार आजही श्रद्धाळूंना अनुभवास येतात. महाराजांचे समाधीस्थान शेगावमध्ये 8 सप्टेंबर 1910 रोजी महाराजांनी संजीवन समाधी घेतली. परंतु आजही त्यांचे दर्शन घेणारे भक्त सांगतात की त्यांचे अस्तित्व कायम आहे. ते आजही आपल्या सोबत आहे. स्थळी पोहोचताच एक विलक्षण शांती अनुभवायला मिळते. मंदिरात बसले की जणू गजानन महाराज आपल्याशी संवाद साधत आहेत असे भासते. शेगाव मंदिर आणि व्यवस्था भक्तांसाठी एक खरंच स्वर्ग आहे. शेगाव हे फक्त एक गाव नाही, तर संपूर्ण भारतातील सर्वाधिक भक्तियुक्त स्थळांपैकी एक आहे. पहिलं गजानन महाराजांचं मंदिर. येथे महाराजांची समाधी आहे. रोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात. संपूर्ण मंदिरात भक्तिमय वातावरण असते. महाप्रसाद कोणत्याही भाविकाला उपाशी ठेवत नाहीत. शेगावमध्ये दररोज हजारो लोकांसाठी मोफत महाप्रसाद दिला जातो. कोणताही भाविक उपाशी तिथून जाऊ शकत नाही. प्रकट दिन कसा साजरा करायचा? गुरुवारी आपल्या नित्यनियमाने पूजा करायची. घरात गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्वच्छ करून गंध फुले वाहायची. मूर्ती असेल तर पुरुष सूक्त पठणासह अभिषेक करायचा. गणगण गणात बोते या मंत्रांचा जप दिवसभर करत राहायचा. विजय ग्रंथाचे पारायण करायचे. जो कोणी श्रद्धेने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण करतो त्याचे सर्व संकटे दूर होतात. मनाला शांती मिळते आणि महाराजांची अपार कृपा त्यांच्यावर होते. श्री गजानन विजय ग्रंथ काय आहे? या ग्रंथात हा ग्रंथ श्री दासगणू महाराजांनी 1939 मध्ये लिहिला. दासगणू महाराज हे एक थोर संत होते आणि त्यांनी आपल्या लेखणीद्वारे श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांचा आणि एक जीवन कार्यांचा संपूर्ण आलेख मांडला. या ग्रंथात 21 अध्याय आहेत, ज्यामध्ये गजानन महाराजांचा प्रकट दिन, त्यांचे विविध चमत्कार आणि भक्तांवर केलेली कृपा, त्यांचा साधा निर्मळ आणि भक्तिपूर्ण जीवन प्रवास, त्यांच्या समाधीचे महत्व आणि कृपा. हा ग्रंथ संपूर्ण भक्तांसाठी एक प्रकाशस्तंभ आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण कसे करावे? हा ग्रंथ वाचायचा म्हणजे महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासारखे आहे. जर तुम्हाला जीवनातील समस्या दूर करायच्या असतील, मनशांती हवी असेल, महाराजांची कृपा हवी असेल, तर हा ग्रंथ तुम्ही श्रद्धेने आवर्जून वाचा. तुम्ही 7 दिवसाचे पारायण करू शकता. जर संपूर्ण ग्रंथाचा प्रभाव लवकर अनुभवायचा असेल तर हा ग्रंथ 7 दिवसात तुम्ही पूर्ण करा. पहिल्या दिवशी अध्याय 1 ते 3, दुसऱ्या दिवशी अध्याय 4 ते 6 असे 7व्या दिवशीपर्यंत तुम्हाला 3 अध्याय असे तुम्हाला घ्यायचे आहे. नंतर तुम्ही 21 दिवसाचे पारायण करू शकता. दररोज एक अध्याय वाचा. हा प्रकार खूप प्रभावी आणि आध्यात्मिक अनुभूती देणारा असतो. मनशांती, भक्ती आणि महाराजांची कृपा यासाठी 21 दिवसाचे पारायण फारच फलदायी आहे. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. श्री गजानन विजय ग्रंथाचे महत्व वाचल्याने काय लाभ होतो? मानसिक आणि शारीरिक आजार दूर होतात. हा ग्रंथ वाचल्याने मन शुद्ध होते, आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक तणाव नाहीसा होतो.
म्हणूनच जे लोक नैराश्यात असतात, चिंता किंवा आजाराने ग्रस्त असतात, त्यांनी हा ग्रंथ जरूर वाचावा. घरातील वाईट शक्ती आणि संकटे नष्ट होतात. हा ग्रंथ वाचल्याने घरात चांगली ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते. आर्थिक समस्या आणि अडचणी दूर होतात. श्री गजानन महाराज हे भक्तांना समृद्धीचा आशीर्वाद देतात. हा ग्रंथ वाचल्याने जीवनातील आर्थिक संकटे सुद्धा दूर होतात. हे 21 अध्यायांचे चरित्र पारायण साधारण 1.5-2 तासात पूर्ण होते. नामस्मरण करायचे, भक्तिगीत ऐकायचे, सांगायचे. हा दिवस अगदी पवित्र आहे. श्रींना त्यांच्या आवडतीचा नैवेद्य अर्पण करायचा. पिठलं, भाकरी आणि कांदा ठेचा, मोदक, मोतीचूर, लाडू किंवा शिरा, बस हेच आहेत आवडतीचे गजानन महाराजांचे नैवेद्य. दान धर्म आपल्याला या दिवशी भरपूर करायचा आहे. अन्नदान करणे हे श्रींना सर्वाधिक प्रिय आहे. तुम्ही शेगावला आले असेल तर तुम्हाला माहितीच असेल की एनी टाइम महाप्रसाद चालू असतो. गरजू व्यक्तींना जेवण देण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गरीबाला भोजन दिले तर कदाचित स्वतः श्रींचे रूपच ते ग्रहण करतील. शेगावच्या परंपरेचा आदर्श आहे. शेगाव हे शिस्तबद्ध, स्वच्छ आणि भक्तिसराने ओथंबलेले ठिकाण आहे. तुम्ही जर शेगावला जाऊ शकत असाल तर हा दिवस तिथे साजरा करण्या इतके भाग्य काहीच नाही. लोक इथे पैदल वारी करून येतात. शेगावला, अकोला ते शेगाव भरपूर लोक म्हणजे आज रात्री निघतात, उद्या सकाळी ते पोहोचतात. जोपर्यंत हा मंत्र आपल्या ओठांवर आहे तोपर्यंत श्री कृपा आपल्याला आयुष्यभर राहील. गणगण गणात बोते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.